तत्कालीन औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर इथपासून म्हणजे मरण वरात जे आहे नाटक आहे किंवा असे अनेक नाटक ज्यांनी अगदी प्रोफेशनल लेवलवर व्यावसायिक पद्धतीचे नाटक ज्यांनी केलेले आहेत. प्रज्ञा कला थिएटरच्या माध्यमातून राज्य नाट्य स्पर्धा असतील, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा असतील किंवा व्यावसायिक नाट्य स्पर्धा असतील, अशा स्पर्धांमध्ये ज्यांनी भूमिका केली. एक काळ त्यांनी औरंगाबादचा तो गाजवला. त्यानंतर बुलढाण्यात आल्याच्या नंतर मास साबरीम सारखं नाटक असेल किंवा एस टी महामंडळाच्या अनेक नाट्य स्पर्धांमध्ये ज्यांनी सहभाग केला आणि बुलढाण्यातले जे पूर्वसूरी आहेत त्या सगळ्यांचा सहवास त्यांना लाभलेला असलेले आणि महाराष्ट्रामध्ये ख्यातनाक साहित्यिक आणि समीक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि आत्ताचे 2 दिवस आपण सगळं पाहिलं की वामनदादा कर्नाटक साहित्य संमेलन जे आपल्या बुलढाणा शहरामध्ये भूषण वाटावं, ऐतिहासिक वाटावं असं झालं. या संपूर्ण संमेलनाचे संयोजक असलेले सन्माननीय सुरेश साबळे सर हे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. या समारंभास उपस्थित सत्कारमूर्ती कलावंत आपण सर्व उपस्थित सज्जन हो, बाई आणि ताई आणि गिरीबालाचे आई बाबा, खरं म्हणजे आपलं हे सर्व ऐकून मला खूप माझ्या अवस्थेत गेल्यासारखं वाटायला लागलं. शशिकांतने सांगितलं की डमी कलावंत म्हणजे श्रोते, तर मी प्रत्यक्ष श्रोत्यांची गोष्ट सांगतो. एक आमचं एसटीचं एक नाटक टूर साताऱ्याला गेलं होतं. लक्ष्मणराव भुमरे त्यात कलावंत होते. ते प्रकृतीने जरा आता तसेच तेव्हाही होते. समोर अत्यंत गंभीर प्रसंग नाटकातला आणि साताऱ्याच्या त्या नाट्य थिएटरमधून ऑडियन्स अत्यंत गंभीर स्थिर एकदम, आणि समोर ऑडियन्समधून स्वतः हे ट्रॅक्टर आहे का ॲक्टर आहे म्हणजे मला ते आता यामुळे आठवलं. यांनी जे सगळं डमी कलावंत MSCBचा, तर ते म्हणजे कलावंताला नामोहरम करणे का प्रोत्साहन देणे हे जो प्रकार आहे, तर अक्षरशः आमचं नाटक पूर्णतः साताऱ्याच्या त्या काय म्हणजे एसटीच्या नाट्य स्पर्धेमध्ये पूर्णतः फ्लॉप गेलं त्याच्यामुळे. आणि नंतर मग सोलापूरच्या त्यातले जे सोलापूरचे जे कलावंत होते स्पर्धेसाठी आलेले, त्यातल्या एका माणसानं लढवली ती शक्कल होती. म्हणजे कसं नाटकाला प्रोत्साहन द्यायचं का बाजूला करायचं, तर हे डमी कलावंत आणि ओरिजिनल कलावंत दोन्ही करू शकतात. आणि तसं मला एक या निमित्ताने आठवलं, मी सर तुमच्या शिवाजी शाळेचा मादी विद्यार्थी आहे. शिवाजी विद्यालयात आलो मी. आमच्या गावात शिकत असताना बाकड्यावर विद्यार्थी बसतात हे आम्हाला माहीत नव्हतं. विद्यार्थ्यांना बाकडे असतात शाळेत बसण्यासाठी, हे आमच्या काळात नव्हतं. त्याच्या आणि शेणामातीच्या सारवले. आम्ही जेव्हा आलो इतर वसतिगृहात शिकण्यासाठी आणि शाळेत गेलो तर बाकडे पाहिले. आम्हाला प्रश्न पडला की आता काय बाकड्यावर कसं बसायचं. पण माझ्या अगोदर हे विशाल बेडेकर रामू तांगडे नाही, हे आमच्या गावचे, आम्ही एका वर्गातले. तर तो पुढे आला दृशिंगपूरून ते अपडाऊन करायचा, मी इथं वसतिगृहात राहायचो. मग ते सांगितले आपल्याला बाकड्यात बसावं लागतं. आपल्या गावात तर सगळं खालीच होतं, पट्टे बी नव्हते आम्हाला. तर अशा अवस्थेतून आल्यानंतर जी अवस्था माझी म्हणजे दिल्लीला गेल्यानंतर NSD समजा आपल्या भागातून गेल्यानंतर जी अवस्था विद्यार्थी होत असावी, तर मला वाटतं मी 74 साली त्या अवस्थेतून असं आलो. पण त्याच वर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जयंती डिसेंबर महिन्यात आलेली आणि माझ्या वर्गात मला जी शिक्षक होते PA हिवाळे, त्यांनी मला सांगितलं की हा ग्रंथ भाऊसाहेबांचा जयंतीचा म्हणजे चरित्र ग्रंथ आहे, हा तू वाचायचा आणि याच्यावर बोलायचा आहे. मला आज याच्यासाठी आठवलं आहे की कदाचित माझ्या त्या शिक्षकांना हे कळलं असावं, हा मुलगा बोलू शकतो किंवा व्यक्त होऊ शकतो. माझ्या वर्गात मी खेड्यातून आलेला, माझ्या वर्गात हे विजय चोपडे म्हणजे इथले अनेक विद्यार्थी असे की आम्ही एका वर्गातले. मग असे सगळे सोडून मला का सांगितलं असावं, मला आज प्रश्न पडला. आणि मग मी ठरवलं की बा शिक्षकांना हे कळतं की यामध्ये हे गुण असावेत, हा व्यक्त होऊ शकतो, हा बोलू शकतो. तर मला वाटतं गिरीबाला संदर्भात जे आतापर्यंत वेगवेगळे भाष्य झालं, ज्यांनी तिला अनुभवलं, त्यामध्ये तिला टॅलेंट वेस्ट टॅलेंट जे काही विषय जो आहे तो याच्याशी संबंधित असावा असं मला वाटतं. कारण कसं आहे, कलासक्त व्यक्तिमत्व आपल्या भोवतालच्या अनुभव विश्वातून घडण्याला मदत होत असते. आणि आपला परिसर, आता तिचे वडील पूर्णतः चळवळीचं व्यक्तिमत्व आहे आणि माणसाच्या विकासाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था ते भराई वेळ देत नसतील घरी, पण ते अनुभवांची संधी त्यांचा तो
अनुभव विश्व जे विस्तृत आहे ते तिला लहानपणापासून अनुभवाला मिळालं असावं आणि तिनं ते ठरवलं. कारण माझ्या नजरेत एक गोष्ट आली, मी अशा परिसरात राहिलो बुलढाण्याच्या वेगवेगळ्या, की ज्या वस्त्या समाजाने सहसा, बुलढाणा हे नागरी वस्तीचं गाव आहे, 80 नंतर याचा चेहरा बदललेला आहे, पण या गावाला अशी एक ओळख होती की चैतन्यवाडी किंवा पाठक गल्ली सोडली तर बाकीचा बुलढाणा हा कोण्या यादीत असेल मला वाटतं प्रशांत सोनेला चांगलं माहिती आहे. आणि त्या यादीत अशा वस्तीत मी वावरलो की ज्या भागात प्रचंड दारू पिणारी व्यक्ती आहे, त्या माणसाचं घरात काहीच लक्ष नाही, पण अशा माणसाची मुलं फार उच्च पातळीवर जाऊन पोचलेली आहेत. आणि ज्या घरात प्रचंड काळजी घेतली जाते मुलांची, सगळं सर्वस्व पाहून, त्या घरातले मुलं आईचं कुठले तरी धंदे टाकून दुकाने, शेतीबाडी विकून इथं दुकाने टाकलेली आहेत. म्हणजे असं काही नाही, पण पूर्वी काय होतं की आताच्या काळात बदल असा झाला, समाजाचे प्राधान्यक्रम बदलले. विद्यार्थ्यांपेक्षा आईबापालाच इतकी काळजी निर्माण होते आणि म्हणून ते काय करतात, बुलढाण्यातले विद्यार्थी वालसंगीला ॲडमिशन घेऊन ठेवले मुलांची. हे स्वतःच्या हाताने कचरा करण्याची पद्धत निर्माण झाली. माझा हेतू हा आहे सांगण्याची अनुषंगानं की आम्ही कुठं राहतो याच्यापेक्षा आम्ही कसं राहतो त्यावर माणसाचं व्यक्तिमत्व विकसित होत असतं, घडत असतं. आणि ते घडण्यासाठी आपला भोवताल तो माणूस ज्याच्यात स्वतःचं टॅलेंट असतं तो स्वतः ते वेचत असतो चांगले, आणि आपले प्रेरणास्थळ काय होऊ शकतात, आपल्या विकसित करण्याच्या कुठं कुठं संधी आहेत त्या शोधून तो माणूस ते. आता मेडिकलसारख्या फील्डमध्ये काम करून, नोकरी करून तिथं आपली कला जपणं, जोपासणं. कारण की मी जेव्हा नाटकाच्या क्षेत्रात काम करायचो, मी श्रेयसचा संदर्भ घेतला, विजय सोनवणेला माहिती आहे, श्रेयस नावाची नाट्यसंस्था जालन्यामध्ये प्रचंड एक प्रभाव असलेली संस्था त्या काळात काम करायची, म्हणजे 80, 82, 83, 84च्या काळामध्ये. आणि आमची नव्यानं राहिली भगवान सवई, आमच्या औरंगाबाद आकाशवाणीची, ते आमचे डायरेक्ट पुरुषोत्तम खुपटीकर आणि भगवान सवई आमचे सदा सातत्याने डायरेक्ट. आणि लंगडं मारतं तंगडं नावाचं लोकनाट्य अशा पातळीवर विश्वास साळुंक्याने असा ग्रुप काम करायचं. आणि आमचे गंभीर म्हणजे प्रायोगिक रंगभूमीचा तो काळ होता साधारणतः. आणि नुकतंच ड्रॅमॅटिक डिपार्टमेंट हे औरंगाबादला विद्यापीठात सुरू झालं होतं. आणि आम्ही नाट्यशास्त्राचे विद्यार्थ्यांनी काहीच नाही, परंतु आमच्या या संस्थेनं एक असं स्थान मिळालं होतं की नवीन चित्रपटाला किंवा समजा कमलाकर साधक, लागल सारंग, हे वर्षा उजगावकर नव्याने राहिले, अशा लोकांच्या जेव्हा मुलाखती व्हायच्या ड्रॅमॅटिक डिपार्टमेंटला तेव्हा आम्हाला पाचारण करायला जायचं. आम्हाला बोलावलं जायचं. शशिकांत बरानपूरकर वगैरे नव्यानं कुठे प्राध्यापक तिथं म्हणून आले होते तेव्हा नुकतेच. अशा काळात नाटकामध्ये घडण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी गुरुकुल पद्धतीनं काय केलेलं आहे बऱ्याचशा, म्हणजे आजचा जो काळ आहे सर, म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान जे सांगणं सुरू झालं आहे त्यामुळे अनेकशा आधुनिक सिद्धांत, आधुनिक विचार किंवा वर्ल्ड लेवलवर काय चालतंय हे मला वाटतं हे मार्ग रोखण्याचे काम तर सुरू नाही ना. कसं, जर ITIच्या विद्यार्थ्यांना आज कुंभमेळ्यातल्या भटजीचं शिक्षण देणं सुरू असेल तर हे आधुनिक शिक्षण देण्याचा काळ चालू आहे का रोख नाही. नाट्यसृष्टीमध्ये समजा जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा आम्ही भारताचे लोक म्हणण्याच्या ऐवजी आम्हाला काय म्हणावं लागेल याचा काळ नेम राहिलेला नाही. आमच्यातलं विद्यार्थी सतत जागा असेल, चिकित्सक समजदृष्टी असेल, सम्यक विचार असेल तर आम्हाला ते समजू शकतं की हे काय आहे. मला असं वाटतं गिरीबालामध्ये ही सक्षम तिची स्वतंत्र दृष्टी आहे, भूमिका आहे. आणि सम्यक विचार, सम्यक कल्याण, सम्यक वाचा ही मला वाटतं विकासाच्या फार मोठ्या संधी उपलब्ध करून देत असते. नाट्यसृष्टीमध्ये हे जर ज्याने प्रत्येकाने जपण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं आपण आपला आता स्वयंभू कलावंत, म्हणजे इतर पात्रांमध्ये जेव्हा समर्पित भावनेनं आम्ही उभं राहतो, समजा गणेश देशमुख जी भूमिका करतात त्या भूमिकेत जितका सम्मिलित होऊन जेव्हा आपण त्याच्या वारंवारिता प्रॅक्टिस करत राहतो आणि त्यातून त्या भूमिकेतून शिरतो, ती शिरले पण म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःपासून बाहेर पडून त्या भूमिकेत जाऊन 5-10 मिनटं 15 मिनटं मला स्वतः जगता येतं, हे जगण्याच्या भूमिका आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी करत राहिलं तर मला असं वाटतं माणसाला स्वतःचा विकासासह इतरांच्या विकासाची काळजी वाहणं हा एक भान येत असतं. मला वाटतं सहविकासाचा विचार प्रभावित व्हावा, प्रकल्पित करावा. यासाठी आपल्यातला कलावंत कायम माणसाला जर जगला तो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तो हाच विचार जगतो आणि हीच भावना तुझ्यामध्ये वृद्धिंगत हो, मी आशावाद व्यक्त करतो. मला आपण बोलावलं, माझा मान सन्मान केला, माझ्या तेवढी पात्रता नसताना अध्यक्षपद दिलं त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो.
स्वतःमधील कलावंताने माणूसपणाच्या व्याख्या ज्या आहेत त्या वृद्धिंगत केल्या पाहिजेत असा आशय असणारं छान अध्यक्षीय मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. याबद्दल मी साबळे सरांचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बघता बघता हा छोटेखानी कार्यक्रम फार मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे आणि खरोखर असं वाटलंही नव्हतं की हा इतकं छान याला वेटेज येईल. तर हे आपल्या सगळ्यांच्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे, आपल्या सगळ्या मनोगतांमुळे, मान्यवरांच्या मनोगतांमुळे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या शेवटाला जाताना मी डॉक्टर जयेश चौधरी यांना विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. साहित्यिक माननीय सुरेश साबळे सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिने अभिनेते गणेश देशमुख सर यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. कवी प्रेषित सिद्ध भट्टी सर यांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपण इथे सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.